ऑक्टोबरच्या दामोदर पार्कमधील साई अपार्टमेंटमध्ये 4 मजली इमारत कोसळलेली आहे। ही रहिवासी इमारत आहे। ढिगाऱ्याखाली साधारण 60 लोक अडकल्याची भीती व्यक्त होती आहे। आतापर्यंत 9 जखमींना वाचवण्यामध्ये यश आलंय, तर अजूनही 60 जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। इमारतीच्या तळमजल्यावर एक नर्सिंग होम असल्याचंही पुढे येत आहे। या इमारतीमध्ये 18 ते 20 कुटुंब राहत होती। ही इमारत 40 वर्ष जुनी होती अशी माहिती देखील मिळते आहे। घाटकोपर पश्चिमेची साई दर्शन अपार्टमेंटच्या 2 विंग्स कोसळलेल्या आहेत। दामोदर पार्कमधल्या साई दर्शन अपार्टमेंट 3 मजली ही इमारत आहे। इमारतीच्या तळमजल्यावर नर्सिंग होम होतं। 18 ते 20 कुटुंब या इमारतीमध्ये राहत होती। इमारत पडल्याच्या ठिकाणी सर्वात आधी झी24 तासचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव पोचले। त्यांनी तिथल्या ताज्या परिस्थितीबद्दल माहिती दिली आहे। आपण आता घाटकोपर येथील दामोदर पार्कच्या बाजूला असलेल्या साई अपार्टमेंटच्या इथे आपण बघू शकतो की ही अपार्टमेंट आहे। ही सुमारे 11च्या दरम्यान ही 4 माळ्याची जी इमारत होती, ही 4 माळ्याची इमारत कोसळलेली आहे। आतापर्यंत 9 जणांना यामधून वाचवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलेलं आहे आणि ही 4 माळ्याची इमारत होती। या 4 माळ्याच्या इमारतीमध्ये अंदाजे 15 ते 20 जे कुटुंब आहेत ते राहत होते। इकडच्या स्थानिकांच्या माहितीनुसार ही जी इमारत होती ती अतिशय चांगल्या स्थितीत होती असं इकडच्या स्थानिकांचं म्हणणं आहे। तर या ठिकाणी आता जे बचाव कार्य आहे, बचाव कार्यासाठी मुंबई अग्निशमन दलाचे जवान असतील, मुंबई महानगरपालिका असेल, त्याचप्रमाणे इतर जे सामाजिक संस्था आहे, पोलीस आहे, हे सर्व या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपलं बचाव कार्य सुरू करत आहेत। आणि अनेकांना या बचाव कार्यामधून ज्यांना ज्यांच्या आतमध्ये अडकलेले आहेत, जी व्यक्ती या ठिकाणी अडकलेली आहेत, या व्यक्तींना सुखरूपपणे बाहेर काढणं हा एकच ध्यास आता या अग्निशमन दलाच्या जवानांकडे आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।